केंद्र सरकारच्या विदेश व्यापार विभागाचे महासंचालक संतोष कुमार सारंगे यांच्या सहीने आज 4 मे रोजी एक पत्र निघालं आहे। या परिपत्रकानुसार केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवली आहे। गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये लागू केलेली ही निर्यात बंदी आता हटवताना केंद्र सरकारने यावर $550 किमान निर्यात मूल्य आहे हे प्रति टनासाठी लागू केलं आहे। मागील 6 महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचं कांदा निर्यात बंदीमुळे कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं आहे। हे नुकसान कोण भरून देणार हा प्रश्न अनुत्तरित आहे। आणि आता जी निर्यात होणार आहे ही निर्यात लोकसभा निवडणुकीच्या आता ज्या 7 मे 13 मे आणि 20 मेच्या टप्प्यात जे मतदान आहे या मतदानाला डोळ्यासमोर ठेवून ही निर्यात बंदी उठवल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। असो, या निर्णयाचा कांदा उत्पादक संघटनेकडून नक्कीच स्वागत करण्यात आहे, परंतु निर्यातीवर कुठलेही अटी शर्ती न ठेवता, किमान निर्यात मूल्य न ठेवता किंवा निर्यात शुल्क न ठेवता सरसकट निर्यात बंदी हटवावी अशी मागणी यापुढे करावी लागणार आहे। आणि आज जो निर्णय झाला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या कांद्यात दरात वाढ झाली तर या निर्णयाला आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूचं समजू, अन्यथा कांद्याच्या जे धोरण आहे केंद्र सरकारचं याचं झालेलं जे नुकसान आहे आणि आता जर दर वाढले नाही तर मात्र कांदा उत्पादक संघटनेकडून व कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारला याचा नक्कीच जाब विचारला जाईल। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत लोकसभेच्या ज्या निवडणुकांचे जेवढे टप्पे झाले आणि आता जे टप्पे होणार आहे या सगळ्या टप्प्यांमध्ये जनमत हे केंद्र सरकारच्या विरोधात गेलेले आहे। इथल्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती मतदान केलं आणि मतदान करण्याची तयारी ठेवलेली। यामुळे भाजप सरकार केंद्रामधून हटेल अशी परिस्थिती निर्माण झालेली। या भीतीपोटी शेतकऱ्यांना वेड्यात काढण्यासाठी काल कांद्याची निर्यात बंदी उठवल्याचा निर्णय घेतल्याची बातमी भाजप सरकारनं पेरली। त्याचं नोटिफिकेशन आम्ही पाहिलं तेव्हा लक्षात आलं की याच्यावरची जरी एक बाजूला निर्यात बंदी उठली असं केंद्र सरकार म्हणत असलं तरी दुसऱ्या बाजूला त्याच्यावरचं निर्यात शुल्क तसंच ठेवलेलं आहे। म्हणजे एक बाजूला निर्यात बंदी उठली असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने एक्सपोर्ट ड्युटी तशीच ठेवायची, म्हणजे ही अघोषित निर्यात बंदीच आहे। याच्यापूर्वी देखील 40% एक्सपोर्ट ड्युटी होती तेव्हा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही पडलं नाही। डिसेंबरपासून कांद्याचा भाव अतिशय रसातळाला गेलेला आहे। लाल कांदा पूर्णपणे मातीमोल भावामध्ये विकला। आता उन्हाळ कांदा सुद्धा अर्धा शेतकऱ्यांच्या हातातून गेलेला आहे, तो विकला गेलेला आहे। अशा काळामध्ये या निर्यात बंदी उठवण्याचा जो निर्णय त्याचा काहीच फायदा शेतकऱ्यांना होणार नाही। ही फक्त निवडणुकीसाठी केलेली जुमलेबाजी आहे असं आम्हाला वाटतं। केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना खरंच न्याय द्यायचा असेल तर पूर्णपणे निर्यात बंदी कायमची हटवली पाहिजे। त्याच्यावरती कधी एक्सपोर्ट ड्युटी वगैरे असे निर्णय लावता कामा नये। जर असे लावत असेल तर ही शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये केलेली धुळपीक आहे असं आम्हाला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।